अभिनेत्री स्वरा भास्करने छावा या सिनेमासंदर्भात वादग्रस्त एक्सपोज केली आहे। समाज अराजकता सुव्यवस्थेच्या अभावानं ग्रस्त आहे। बुलडोझरने मृतदेह उचलले यावर चिंता का नाही असा सवाल तिने उपस्थित केलाय। 500 वर्षांपूर्वीच्या काल्पनिक अत्याचारांवर राग असल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलंय आणि आता त्यामुळे नवा वादंग उभा राहतोय। कायमच आपल्या विधानांमुळे चर्चेत असलेली अर्थात वादात सापडणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं आणखी एक विधान केलेलं आहे। छावा चित्रपटासंदर्भात तिनं ही पोस्ट केली आहे, जिच्यावरून आता टीका होतीये, वाद निर्माण होतोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, स्वरानं ही जी पोस्ट केलेली आहे आता त्याच्या संदर्भात काय नेमकं प्रतिक्रिया उमटताना दिसतायत? नक्की रिद्धी, आपण पाहिलं तर अभिनेत्री स्वरा भास्कर आहेत त्या नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेल्या आहेत। त्यांनी याआधी देखील अशी अनेक विधानं केलेली आहेत ज्यामुळे वाद आहे तो निर्माण झालेला होता। त्यामध्ये आता नवीन वक्तव्य हे स्वरा भास्कर यांनी केलेलं आहे ते म्हणजे आताच नवीन प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटावरती ज्या ठिकाणी अनेक लोक चेंगराचेंगरीत मारले जातात, त्यांचा मृतदेह बुलडोझरने बाजूला केला जातो, त्याच्या दुसऱ्या ठिकाणी 500 वर्षापूर्वी झालेल्या काल्पनिक हिंदूंवरती झालेल्या अत्याचारावरती हे संपूर्णपणे जो वक्तव्य आहे ते केलं गेलेलं आहे। एकंदरीतच पाहता छावा चित्रपट आहे तो चित्रपट काल्पनिक नसून तो अस्तित्वात घडलेल्या त्यावेळेच्या संपूर्णपणे घटनेवरती आधारित आहे। ऐतिहासिक त्याला अनेक पुरावे देखील आहेत, परंतु याच प्रकरणावरती त्यांनी काल्पनिक हा शब्द वापरलेला आहे। त्यामुळे हा संपूर्णपणे वाद आहे तो कुठेतरी उफाळून निघू शकतो आणि हा नवीन कारण आहे ते वादाचं ठरू शकतं। त्यामुळे स्वरा भास्कर या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे आणि यामुळे काही नवा वाद निर्माण होतोय का याची देखील शक्यता आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे नवीन वक्तव्य केल्यामुळे स्वरा भास्कर पुन्हा एकदा या चर्चेत आलेला असून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पाहायला मिळत आहे। अगदी, आणि त्याच्यामुळे पोस्टमध्ये जे काही शब्द वापरले गेलेले आहेत, जे काही वाक्य आहेत, त्याच्यावरून स्वरावर पुन्हा एकदा टीका होणार आहे। धन्यवाद निखिल दिलेल्या माहितीसाठी।